कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है। मुश्किलें हो कैसी भी मेरे हौसलों से कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है। आओ हाथ बढ़ाए, कुछ करके दिखाना है, सारे बहानों को आज से आग लगाना है। मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हाँ, खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। हर चढ़ते सूरज को सलाम करती दुनिया सारी, मेरा ये जीवन, हाँ मेरी जिम्मेदारी। मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार मैं तैयार हूँ। मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, 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 मैं तैयार हूँ। नमस्कार सर्व मित्रांना, JRCM माझा आवाज पोहोचतोय? येस सर. ओके, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मराठी भाषा या स्पेशल सेशन मध्ये. मित्रांनो, आज आपण पहिलाच रविवार आहे, 1 तारीख आणि पहिला रविवार. हा मौका फार कमी वेळेस येतो आणि आज आपण कालची क्लोजिंग करून इथं समोर बसलेलो आहोत. आणि मागच्या रविवारी यापैकी काही जण मला दिल्लीमध्ये भेटले होते, त्यापैकी दोघांचे कॅमेरे सुरू आहेत. संतोषजी आणि सुरेशजी, हे दोघही जण दिल्लीमध्ये आपण म्हणलो भेटू, दोघ जण मला भेटले. आणि गंमत ही की दिल्लीमध्ये भेटल्यानं मला फार बरं वाटलं की बरेच जण आले होते दिल्लीमध्ये, बरेच जण भेटले. आता जे उपस्थित आहेत त्यापैकी संतोषजी आणि सुरेशजी दोघ जण भेटले होते. संतोषजीला ट्रॉफी मिळाली का ते एका गोष्टीसाठी भेटले होते मला, त्यानंतर काही आमचं बोलणं झालं नाही. येस सर, येस सर. जबरदस्त ट्रॉफी पण मिळाली आणि खूप जबरदस्त सेलिब्रेशन पण केलं सर मनीषा मॅमनी. थँक्यू थँक्यू. आणि नंतर मी त्यांना फोन सुद्धा केला, म्हणजे की पण ते मला आमच्यापर्यंत काही ट्रॉफी पोहोचली, आणखी संतोषजीकडेच ट्रॉफी आहे, बरोबर आहे ना? हो. म्हणजे तिथपर्यंत मी पुन्हा फीडबॅक घेतलाय की ट्रॉफी दिल्लीहून गेली तर त्यांनी काम केलं, ज्यांची ट्रॉफी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचली का नाही. तर मी त्यांना काल फोन केला होता, त्यामुळे आणखीन संतोषजीकडेच आहे, आणखी त्याच्याकडे काही पोहोचली नाही, बरोबर आहे का? हो, माझ्याकडेच आहे अजून. ओके ओके, तुमच्याकडे काही हरकत नाही. म्हणजे असं अजिबात नाही मित्रांनो की एकदा आपण काम केल्यानंतर आपला सन्मान मिळतो का नाही, हा पहिला जो प्रश्न असतो की किए गए वादे निभाए जाते है या नाही. तर 100% ते ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या गोष्टी आपल्याला मिळतात आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल कसं याची सुद्धा आपण काळजी घेत असतो.
सुरेशजी मला भेटले होते. सुरेशजीची फार मोठी टीम सुद्धा झाली होती. सुरेशजी कसं काय अनुभव काय तर? याच गुरुदेव जबरदस्त एकदम. आणि दिल्लीची एनर्जी घेऊन आता बिलकुल टीम मध्ये उतरलेली आम्ही. आणि न्यूट्रीच्या तिथे एनर्जी आहे सोबत, त्याच्यासोबत दिल्लीची एनर्जी आहे, आता डबल एनर्जी झाली, त्यामुळे कामही डबल होईल सर. डेफिनेटली. संतोषजी भेटले होते, सुरेशजी पण भेटले होते आणि सुरेशजी पूर्ण टीम सहित तिथे होते. संतोषजी त्यांच्या आईला घेऊन आले होते. आणि कसं डिजिटली भेटणं वेगळं आणि फिजिकली भेटल्यानंतर परत चांगलं वाटतंय की भेटले बाबा, आपले सगळे माणसं तिथं आहेत. आणि तिथून जी एनर्जी, सुरेशजी जे म्हणले की इथं काम करताना आपल्या वाटतं आम्ही 4-5 जणच आहोत का आपली एवढी टीम आहे, पुन्हा लोक काम करतायत का नाही. तिथं गेल्यानंतर कळतंय की आसाम पासून, मेघालय पासून लोक आहेत, जम्मू काश्मीर पासून लोक आहेत. म्हणजे सगळा भारत जर पाहायचा असेल तर आरसीएम अॅनिव्हर्सरीला यायचं, सगळा भारत दिसतो. सगळ्या प्रकारचे लोक तिथे दिसतात आणि सगळ्या प्रकारचे लोक भेटल्यानंतर त्यातून जी ऊर्जा आपल्याला मिळते, काम करण्यासाठी जी ऊर्जा मिळते, ती ऊर्जा वर्षभर पुरते. आता 12 तारखेला येणारा नेक्स्ट मोठा प्रोग्राम आहे विदर्भासाठी. 12 तारखेला आहे अमरावतीला ULP चा प्रोग्राम आहे. त्या अमरावतीच्या ULP प्रोग्राम मध्ये ज्यांना तिथं टूल्स मिळाले नसतील, काही टूल्स संपले होते, तर विदर्भातल्या लोकांसाठी, विदर्भातल्या असोसिएट बायरसाठी 12 तारखेला ULP आहे अमरावतीला. आणि मराठवाडा जो आहे, मराठवाडा रिजन, मराठवाड्यासाठी 15 तारखेला आहे छत्रपती संभाजीनगरला ULP आहे. तिथं ज्या गोष्टी आपल्याला टूल्स जे आपल्याला दिल्लीमध्ये भेटले नाही, लवकर संपले होते. काही टूल्स असे होते विलासराव 11:30 वाजता संपून गेले होते. 11:30ला म्हणजे 9ला काउंटर सुरू केलं, 11:30ला टूल्स संपले. ते 12 वाजेपर्यंत काय आले म्हणजे संपून गेले. ते संपून गेले, आपण नंतर भेटू, नंतर पाहू. 11:30 वाजता टूल्स संपले होते. रेकॉर्ड ब्रेक सायंकाळी 5 वाजता ज्यावेळेस प्रोग्राम संपून लोक बाहेर निघत होते, त्यावेळेस सिक्युरिटी गार्डनं अक्षरशः बंद करो, काउंटर बंद करो म्हणून लोकांना बाहेर काढलं. तोपर्यंत टूल सेलिंग सुरू होती. तोपर्यंत लोक येत होते, लोकांना घ्यायचे होते टूल्स, काही होते. नंतर ते टूल्स संपल्यानंतर 5 वाजेपर्यंत सगळेजण घेत होते. आणि तुम्ही काही जण रविवारी परत आला असता, काही जण सोमवारी आला असता, मी सुद्धा सोमवारी परत आलो. आणि तुमच्या त्या सगळ्या व्यवस्थेसाठी मी शुक्रवारीच दिल्लीला पोहोचतो. शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे 4 दिवस दिल्लीला गेले. आता तिथून आल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये आपण नवीन काम करूयात, नवीन टार्गेटवर काम करूयात. आणि या सगळ्या टार्गेटवर काम करण्यासाठी आपण सगळेजण आज इथे उपस्थित आहोत. डिसेंबर महिन्यामध्ये जे आपल्याला विदर्भातल्या लोकांना अमरावतीला येता येईल ULP प्रोग्राम मध्ये, मराठवाड्यातल्या लोकांना छत्रपती संभाजीनगरला येता येईल. आणि 5 जानेवारीला नागपूरला खास महिलांसाठीचा मोठा प्रोग्राम BC छाबडाजी हे घेणार आहेत. 5 जानेवारीला आपल्यापर्यंत काही जणांपर्यंत ती न्यूज पोहोचली असेल. ते तसे ते फक्त 5च प्रोग्राम पूर्ण भारतात घेणार आहेत, ज्याची सुरुवात सेंटर ऑफ इंडिया म्हणजे भारताचा मध्य असलेल्या नागपूर पासून होणार आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये फार मोठं काम उभं राहणार आहे. सिस्टम, RCM, न्यूट्रीचार्ज हे सगळे जण मिळून मोठं काम करण्यासाठीची पार्श्वभूमी तयार करत आहेत. हे विजन ज्याला लक्षात येईल तो मोठ्या उत्साहानं काम करल. काही जण आणखीन हे सुद्धा म्हणतील की RCM सुरू आहे का आणखी, असे लोक भेटतील. म्हणजे ती निद्रा असते पाहिजे, बेडकाची निद्रा. मी 8वीला शिकवत असताना मला माहिती आहे, शीत निद्रा. ते बेडक उन्हाळा लागला की ते याच्यामध्ये जाऊन बसतात जमिनीच्या खाली, आणि तोपर्यंत शीत निद्रा म्हणतात त्याला. ते झोपी जातात, त्याला वाटतं गेले काय. तसे ते काही शीत निद्रेमध्ये असतात. तर त्यांच्याकडे जायची गरज नाही. नवीन लोक, नवीन एनर्जेटिक लोक, ज्यांना न्यू सिस्टम न काम करायचंय, असे लोक आपल्या सोबत निश्चित येणार आहेत. तिथं जे व्हॉलंटियर्स लावले होते टूल्स वगैरे द्यायला, सुरेशजी ते म्हणाले इतने सारे डॉक्टर लोग है क्या, इनको ये किताबें पोरं वाचत मला म्हणे पुस्तकं. अरे तो क्या है, हिमोग्लोबिन वाली है, ये मासिक धर्म वाली है, ये ल्यूकेरिया वाली है. सर इतने सारे डॉक्टर लोग है क्या, इतने सारे डॉक्टर लोग आपके पास कैसे है? मैं बोला वो डॉक्टर नहीं, डॉक्टर से भी ऊपर है. वो डॉक्टर के पास लोगों को जाए नहीं देते. ते पोरं जसा वेळ मिळाली सर इतने डॉक्टर कैसे क्या है. म्हणजे त्यांना वाटायचे सगळे डॉक्टरच आहेत. जे टूल्स घ्यायला लोक आले ते डॉक्टर्स, कारण त्यांचे पोरं वाचत होते, दिल्ली युनिव्हर्सिटी मधले मुलं होते ते सगळे, तर ते बेजार झाले इतके डॉक्टर कसे. तर मित्रांनो, असा मोठ्या प्रोग्राम मध्ये आल्यानंतर आपली एनर्जी डेफिनेटली वाढते. आणि त्यासाठी मला माहित आहे की तुम्हाला श्वेत पदर ल्युकेरियाची बुक पाहिजे,
मला माहिती आहे तुम्हाला प्रेग्नन्सीची बुक पाहिजे, मला माहिती तुम्हाला सध्या काय पाहिजे. तर या 2 गोष्टी तुम्हाला पाहिजेत. या 2 गोष्टी डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्यापर्यंत 100% पोहोचणार आहेत. बिलकुल 100% पोहोचणार आहेत. आणि त्याचा उपयोग करून, जसं हिमोग्लोबिन आणि मासिक धर्मच्या छोट्या पुस्तकाचा उपयोग करून आपण खूप लोकांपर्यंत पोहोचतो. बिलकुल त्याचप्रमाणे आपण ल्युकेरिया आणि प्रेग्नन्सी या बुकचा सुद्धा व्यवस्थित अभ्यास करून पुढे पुढे पोहोचणार आहोत. न्यूट्रीचार्ज वुमन हे आपलं टार्गेट प्रोडक्ट आहे, ज्यावर जास्तीत जास्त टूल्स आणि सिस्टमचा सपोर्ट अवेलेबल आहे. मॅक्झिमम टीम, मॅक्झिमम आरसीएम लिडरशिप आणि न्यूट्रीचार्ज हे आपण न्यूट्रीचार्ज वुमन फोकस केलं आहे. मला गंमती सांगायची की जे कॅमेरे सुरू दिसत ना आपण 5 जणांचे, आपण नेहमी आहोत. तुम्ही म्हणता सर आम्हालाच कसे मानले की आपल्या टीम मधून लोक येणं अपेक्षित आहे. इथं जे आपलं आणणं आपल्या टीम मधून. आणि मला माहिती आहे तुमचे प्रयत्न जोरात सुरू आहेत, जोरात सुरू आहेत. तुमच्या प्रयत्नाबद्दल मला किंचितही शंका नाही. जितके आपल्या टीम मधून लोक येतील आणि त्यांना जशी गोडी लागेल, एक गोडी असते पहा. सुरेशजी आपण प्रवास करायला किशोर कुमारचे गाणे लावतो. मी कार मध्ये ज्यावेळेस प्रवास करतो माझं फोल्डर आहे, किशोर कुमारचे गाणे लावायचे. 1, 1.5, 2 तास किशोर कुमार, ते गोडी लागली त्या गाण्याची. मग ते गाणे पुन्हा 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 ऐकावं वाटतात. तसंच आहे. एकदा आपण ट्रेनिंग मध्ये आलो, एकदा विषय समजायला लागला, त्याची गोडी लागते. पुन्हा 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 तो विषय, त्याचा आनंद यायला लागतो, त्याचा आनंद यायला लागतो आणि त्यातून आत्मिक समाधान आपल्याला मिळालं लागतं. बिलकुल तशीच गोष्ट आहे. एकदा आपली टीमला एकदा ट्रेनिंग, लिडरशिप या गोष्टीची एकदा गोडी लागली, बस ते परत 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 ते आपोआप येत राहणार. आणि आज ज्या विषयावर आपण बोलणार आहोत, 2 विषयावर आपण बोलणार आहोत. न्यूट्रीचार्ज वुमन आणि न्यूट्रीचार्ज वुमन क्लिनिकल ट्रायलचे कशा प्रकारे, क्लिनिकल ट्रायल व्हायच्या अगोदर काही लोक कसं काम करतायत, क्लिनिकल ट्रायल ज्यावेळेस कंप्लीट होईल त्यावेळेस तुमच्यापर्यंत व्यवस्थित त्याचे जे रिझल्ट आहेत ते कशा प्रकारे आपल्या डॉक्टर्सला प्रेझेंट करता येतील, कशा प्रकारे आपल्याला शाळा कॉलेज मधल्या प्रिन्सिपलला प्रेझेंट करता येतील, त्यांना दाखवता येईल, त्याचं प्रेझेंटेशन कसं करता येईल, हे सगळं होणार आहे. त्या अगोदर मनीषा मिश्राच्या 2-3 मीटिंग तुम्हाला अटेंड करावं लागतील, ज्यामध्ये डेट कशी घ्यायची प्रिन्सिपल कडून याविषयी सांगणार आहोत. एकदम हळूहळू बारीक बारीक गोष्टीवर काम सुरू आहे मित्रांनो. असं अजिबात नाही की काम करा, ते आहे ना बऱ्याच आपण मीटिंग मध्ये जातो, क्या आप तैयार है, की लोक म्हणजे तैयार है, यार कहा जाना है, तैयार है तो है. तर तिथं लोक उत्साहित होतात, तिथं काम करण्याचा निर्णय होतो. परंतु ऍक्च्युअल फील्डवर बारीक बारीक काम कसं करायचं हे ट्रेनिंग मधून शिकवलं जातं. तयार आहे, उत्साह आहे, सगळे, परंतु बेबी स्टेप्स काय घ्यायच्या, कशा प्रकारे फोन कॉल करायचे, कशा प्रकारे प्रिन्सिपलला बोलायचं, कसं डॉक्टर्सला बोलायचं, हेडमिस्ट्रेस असेल तर कसं बोलायचं. आता परत स्पेशल मीटिंग होणार आहे की गर्भावस्थेमधल्या महिलांना कुठली पीपीटी दाखवायची ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. ज्या महिलांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांना कुठली पीपीटी दाखवायची यावर काम सुरू आहे. हे एकदम स्पेसिफिक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी न्यूट्रीचार्ज टीम काम करत आहे. छोट्या 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 गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी न्यूट्रीचार्ज टीम काम करत आहे. आणि तुम्ही सगळेजण ज्या उत्साहानं सहभागी होत आहात, वो चीज तो काबिले तारीफ आहे. बिलकुल तुम्ही सगळेजण उत्साहानं सामील होतात, एकदम दाद देण्यासारखी गोष्ट आहे. न्यूट्रीचार्ज वुमनचा आजपासून आपण परत एकदा पहिल्यापासून रिवाइज सेशन सुरू करत आहोत. अपेक्षित हे आहे की नवीन माणसं आपल्या टीम मधून इथं बसतात. अपेक्षित हे आहे की आपल्या टीम मध्ये जे मागच्या 4-5 महिन्यामध्ये नवीन असोसिएट बाहेर आपण जोडलेले आहेत, ज्यांना न्यूट्रीचार्ज वुमन आपण देऊन त्यांना थोडे चांगले रिझल्ट आलेले आहेत, त्यांना बरं वाटतंय, त्यांना ट्रेनिंग मध्ये घेऊन येणं हे डेफिनेटली आपण करूयात. न्यूट्रीचार्ज वुमन ची कुठलीही माहिती आपल्याला द्यायची आहे, एक 10 मिनिटांमध्ये शेअर करतो आणि नंतर आपण बोलू जे आपले क्लिनिकल प्रूव्हन रिझल्ट आहेत. त्या क्लिनिकल प्रूव्हन रिझल्ट वर आपण कशा प्रकारे काम करू शकू. क्लिनिकल प्रूव्हन रिझल्ट वर आपल्याला आणि मिनी क्लिनिकल ट्रायल सुद्धा आपल्याला करायचे आहेत. मिनी क्लिनिकल ट्रायल साठी आपल्यापैकी कुणी सुरुवात केली का संतोषजी? हो सर, रिपोर्ट तयार आहेत पण मीच नाही आणली. म्हणजे पहिले फर्स्ट मंथ मधले दोन झालेले ते माझे, ज्यांना आपण न्यूट्रीचार्ज वुमेन दिले ना
तर त्यांचे हा. पहिले आपण सुरुवातीलाच हिमोग्लोबिन चेक करून घेतलंय आणि हा. नंतर आपण परत 3 महिन्याने त्यांचं परत हिमोग्लोबिन चेक करणार सर. बरं, या पहिल्या दिवशी म्हणजे बिफोरचे हो हो रिपोर्ट तुमच्याकडे हो आहेत. ओके, बिफोरचे म्हणजे कुणीतरी सुरू केले, संतोषजीनं सुरू केले. बिफोरचे 2 रिपोर्ट संतोषजीकडे आहेत. पुन्हा कोणी सुरू केले का? आपल्यापैकी कोणी जर असेल तर मला त्याला अनम्यूट करता येईल की सर आम्ही सुरू केले की पहिले रिपोर्ट. आता सुरुवात करून करायची तर सुरुवात आपल्या घरापासून करावं लागेल. सगळ्यात अगोदर आपल्या घरी आई, पत्नी, मुलगी जी कोणी असेल ज्यांना न्यूट्रिशन ह्युमन आपण देणार आहोत त्यांचे अगोदर रिपोर्ट आले तर आपल्याला सुरुवात करायला अतिशय सोपं जाईल आणि क्रांती आपल्या घरापासूनच आपल्याला सुरू करावं लागणार आहे. काय म्हणून न्यूट्रिशन ह्युमन वेळेस एखाद्याकडे कुठलं टूल नाही सध्या तर त्यानं काय म्हणून द्यायचं की त्याच्यासाठी ही पार्श्वभूमी आहे की ही जी चित्र तुम्हाला दिसते, ही जी पीपीटी तुम्हाला दिसते त्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर शारीरिक आणि मानसिक विकासासाठी 2 शब्द आहेत. शरीराच्या विकासासाठी सुद्धा आणि मानसिक विकासासाठी सुद्धा. मानसिक विकास जर व्यवस्थित न्यूट्रिशन झालं नाही तर मानसिक विकास सुद्धा व्यवस्थित होत नाही. हार्मोन्स हार्मोन्स जर व्यवस्थित सिक्रेट जर झाले तरच मानसिक विकास व्यवस्थित होतो, नाहीतर मानसिक विकास गडबडला जातो. हार्मोन जर व्यवस्थित सिक्रेट झाले नाही. तुम्ही काल परवा बातमी वाचली असेल, आपले क्रिकेटर होते बांगर क्रिकेटर होते महाराष्ट्राचे, त्यांच्या मुलाचं मुलगी झालाय. हार्मोन्स मध्ये बदलाव होते, लक्षात आलं की हा मुलगा नाही मुलगी आहे, तर त्याला मुलीची शस्त्रक्रिया करावी लागली. तर जर तुमची मानसिक विकास जर व्यवस्थित झाला नाही तर जेंडर सुद्धा चेंज करावं लागतंय. महाराष्ट्रामध्ये ते झालंय. त्यामुळं शारीरिक आणि मानसिक विकासासाठी सुद्धा न्यूट्रिशनची गरज आहे. केवळ शारीरिक नाही तर मानसिक विकासासाठी सुद्धा. जोपर्यंत असे छोटे छोटे बाळ आहेत 2री, 3री, 4थी पर्यंत तोपर्यंत त्यांची शारीरिक गरज पोषणाची एकसारखी आहे. परंतु जसं वय बदललं 12-13 वर्षाची झाली मुलगी त्यावेळेस मात्र त्यांची त्या यौवन अवस्थेकडे जाते, टीनएजर्स होतात, त्यावेळेस त्यांची पोषणाची आवश्यकता मुलापेक्षा वेगळी होते. आणि हाच बेस आहे न्यूट्रिचार्ज वुमन सुरू करण्यासाठी. एखाद्या कुटुंबाला हीच काउन्सिलिंग सर्वात महत्वाची आहे. जोपर्यंत असे छोटे बाळ आहेत तोपर्यंत त्यांचं भोजन सारखं असायला हवं. परंतु जसं ते टीनेजर मध्ये गेले त्यांची गरज वेगळी आहे आणि ही गरज आईला कळते, ही गरज कुटुंबियाला कळते. परंतु ही गरज पूर्ण कशी करायची यासाठी उपाय नव्हता. म्हणून कशी गरज पूर्ण करणार? जसं की आता हिवाळा लागला, कांबळे साहेब, आता हिवाळा लागला की आता काय होतील घरी, आता लाडू तयार होतील, बरोबर आहे का? कुणी डिंकाचे लाडू करतंय, कुणी तिळाचे लाडू करतंय, बरोबर आहे? येस सर. उडदाचे लाडू करतंय. कश काय करतंय? आपल्या संस्कृतीने सांगितलंय की आता शरीराला वेगळं पोषण लागतंय, आपण वेगळं आपल्या आहारात बदल केला पाहिजे. बदल केला गेला पाहिजे ते आपल्याला व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि बऱ्याच कुटुंबामध्ये आता लाडू बनायला सुरुवात झाली. उडदाचे लाडू, तिळाचे लाडू, डिंकाचे लाडू. ही पोषणाची गरज बदलते ऋतूनुसार. अहो ऋतूनुसार बदलते तर वयानुसार कशी बदलली पाहिजे? वयानुसार आणखी बदलते आणि ती बदललेली लक्षात आली पाहिजे. जर तुम्ही व्यवस्थित पोषण जर दिलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट वेगळे दिसायला लागतात. कारण की जसं वय वाढतं टीनेजर्स व्हायला लागतात त्यावेळेस वेगळे वेगळे बदल होतात. शारीरिक बदल, व्यावहारिक बदल आणि हार्मोनल बदल. का सुरू करायची न्यूट्रिशन वुमन? कारण की वय बदलायला लागलं, वय वाढलं मुलीचं की काही बदल होतात. कुठले बदल होतात? शारीरिक, व्यावहारिक आणि हार्मोन. आणि त्यांना बोलतं करा, होतात का नाही? होतात. काय काय होतात शारीरिक बदल लय पटकन लक्षात येत आहे. जे तुम्हाला दिसत चेहऱ्यावर ब्लॅक हेड येणं, हिप्स वाढणं, फॅट वाढणं, मासिक धर्म सुरू होणं, हे बदल दिसायला लागतात. यातले बदल पटकन लक्षात येतात. बदल शारीरिक बदलाव पटपट लक्षात यायला लागतात. शारीरिक बदल दृश्य असल्यामुळे लवकर दिसायला लागतात.
परंतु व्यावहारिक बदलामध्ये आणि सामाजिक परिवर्तनामध्ये लवकर लक्ष येत नाही. असं का वागायला असं वाटतंय? ते आत्मनिर्भर व्हायला लागतात. आम्ही आमचं डिसिजन घेऊ, माझे कपडे मी सिलेक्ट करत, माझे चपला बुट मी सिलेक्ट करत, माझी हेअरस्टाईल मी सिलेक्ट करत. हे मुली इथं बदलायला लागतात. भावना तीव्र व्हायला लागतात, लवकर राग यायला लागतो आणि स्वतःचा लुक इम्पॉर्टंट व्हायला लागतो आणि कुटुंबियापेक्षा त्यांना आपले मित्र मैत्रिणी अधिक प्रिय वाटायला लागतात आणि इथं प्रॉब्लेम सुरू. जसं 13-14 वर्षा वयाच्या मुलांना मुलींना आपल्या आजूबाजूला आपल्याला त्यांना हे हवं असतं काय, सोशोलॉजिकल, त्यांना सोसायटी मधून कुठल्याही गोष्टीचं त्यांना त्यांच्याकडून हो हवी असते. माझे मित्र माझ्या मैत्रिणी यांना खुश करण्यासाठी त्याची इच्छा असते. कुटुंबीय नाराज झाले तर काही हरकत नाही, ते बदल व्हायला लागतात. त्याचबरोबर हार्मोन्स मध्ये बदल व्हायला, हे बदल आहेत. जास्त जेवण जाते, त्याचा मूड स्विंग होतो, घबराट होते, चेहऱ्यावर यायला लागतात, चेहऱ्यावर फुंस यायला लागतात आणि खास करून पिरियड सुद्धा त्यावेळेस सुरू व्हायला लागतो. आणि इथंच आपली न्यूट्रिचार्ज वुमन सेलिंगचा सगळ्यात मोठा पॉइंट आहे. त्या आईला, पालकाला, आपल्या टीम, आता ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या टीमला समजून सांगू शिकले पाहिजे. मी ही गोष्ट तुम्हाला अजिबात समजून सांगत नाही, ही गोष्ट तुम्हाला माहित आहे. आज मी तुम्हाला काय सांगतोय की ही गोष्ट तुम्हाला तुमच्या टीमला सांगायची. न्यूट्रिचार्ज ह्युमन सांगता वेळेस एक गोष्ट सांगायची, जसे मुलाला आता पिरियड यायला, मुलीला पिरियड यायला लागले, परंतु जेवण तर दोघाला सारखं सुरू आहे. पिरियड यायला लागलेत म्हणजे प्रत्येक महिन्याला त्या मुलीमधून 180 मिली, 30 मिली ते 180 मिली रक्त बाहेर जायला लागते. म्हणजे दररोज जवळपास 80 मिली रक्त बाहेर जायला लागते आणि त्यामधून आयरन सुद्धा कमी व्हायला लागते. आणि ही आयरन, हे आयरन जे शरीराच्या बाहेर जाते, याची भरपाई करण्याची कुठलीही व्यवस्था आपल्या पोषणामध्ये नाही, आपल्या पोषणामध्ये नाही. आणि त्यामुळं याची भरपाई आपल्याला करावी लागेल. याची कुठलीही व्यवस्था आपल्या भोजनामध्ये नाही. आणि ही आयरनची जी कमतरता होईल, ही आयरनची कमतरताच मुख्य करून आपल्या अॅनिमियाचं कारण आहे. या वयामध्ये मुली असतात 8वी ते 12वीच्या वयामध्ये, ज्यावेळेस त्यांना अधिक अभ्यास असतो, स्कूल ऍक्टिव्हिटीज खूप जास्त वाढलेल्या असतात. आणि हा जो महिना आहे जानेवारी पासूनचा, तर यामध्ये आपला प्रजासत्ताक दिन येतो, त्यामुळे शाळेतले वेगवेगळे प्रोग्राम असतात, एक्झाम्स असतात आणि सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह पुढचे 4-5 महिने आहेत. आणि अशा वेळेस त्यांना जे आहे मुलींना रक्ताची कमतरता झाली तर त्यांच्यामध्ये तो उत्साह दिसत नाही, त्यांच्यामध्ये ज्या रिझल्टची आपण अपेक्षा करतो तो रिझल्ट दिसत नाही. अशा वेळेस आपल्याला त्यांची मदत करावी लागेल, अशा वेळेस आपल्याला त्यांची मदत करावी लागेल. आणि यामध्ये मदत न केल्यामुळं आणि पोषणातली अपूर्णतेमुळं 53% भारतीय महिला अॅनिमिक आहेत, ते तुम्हाला आकडे माहित आहेत. आणि हा मोठ्या मोठ्या प्रमाणावर आज सर्वे झाला होता. आणि हे अॅनिमिया मधून दूर करण्यासाठी आपण त्यांना न्यूट्रिचार्ज वुमन दिली गेली पाहिजे. हा एक मुद्दा मला आज तुम्हाला या 10 मिनिटांमध्ये सांगायचा होता. पोषणाची गरज, लहान मुलगा, मोठी मुलगी, बाहेर पडणार रक्त, ते परत भरपाई करण्याची कुठली व्यवस्था नाही. आणि आता तो काळ गेला विलासराव की मुलीचं लग्न करून द्यायचं आणि ती सासरी जाईल. आताचा काळ आहे की त्या मुलीला स्वतःच्या पायावर उभा करायचं. अजिबात नाही की फक्त मुलालाच पायावर उभा करायचं, मुलीला सुद्धा पायावर उभा करायचा आहे, मुलीला सुद्धा स्वतःच्या पायावर उभा करायचा आहे. त्यामुळं आपल्याला त्यांना सशक्त करण्यासाठी न्यूट्रिचार्ज वुमन द्यावी लागेल. आणि इथंच आपली मदत करू शकते मासिक धर्म बुकलेट. मासिक धर्म बुकलेट इतकं सांगून त्या कुटुंबियाच्या हातामध्ये द्यायची. संतोषजी, किती आता मासिक धर्मच्या बुकलेट आपल्याकडे आहेत त्या शिल्लक का संपल्या? आहेत 100 एक आहेत सर, अजून 100 एक आहेत. ओके, तुम्ही किती हजारच्या घेतल्या होत्या? त्या 1000 घेतल्या होत्या सर. 1000 घेतल्या होत्या, म्हणजे जवळपास 5000 रुपये तुम्ही खर्च केले होते. हो. ओके. एक, आणि त्याचे रिझल्ट असे की त्याच्या टीम मध्ये टॉपर असोसिएट बाहेर आहे,
म्हणजे ज्यांनी 300 प्लस न्यूट्रिच्या वुमन केल्या होत्या त्या आहेत का? बरोबर आहे. पहा जे पेरलं ते उगवतं. जे पेरलं ते उगवतं. त्यांनी खर्च केला, टूल विकत घेतले, तर त्यांच्याकडे टॉपर आहेत, त्यांच्याकडं 25 करणारे आहेत, 50 करणारे आहेत, 100 करणारे आहेत, 15 करणारे आहेत, 30 करणारे आहेत. कारण की त्यांनी टीमवर काम केलं, त्यांनी लिडरशिप स्वतःच्या हातात घेतली. मित्रांनो, त्याचप्रमाणे आपल्याला या मासिक धर्म बुकलेट आहे, ही मासिक धर्म बुकलेट समोरच्यापर्यंत पोहोचवायची आहे. तिची ऑफर मध्ये किंमत फक्त ₹5 पडते. ₹5 पडते ना? यस, 5 रुपये. आपण जर कुणी भेटलं तर त्याला चहा पाजतो, आणि चांगला चहा पाहायचा तर किमान अमृततुल्य चहा पाहायचा ₹10 लागतात. बस, ₹10 सहज, 10 त्याचे 10 आपले, ₹20 आपले सहज खर्च होतात. कुणी जरी भेटलं त्याला चहा घेऊ म्हटलं तर. आणि इथं ₹5 मित्रांनो आपलं न्यूट्रिचार्ज वुमन सेलिंगचं काम एकदम सुकर होऊ शकते. त्यामुळं टूल विकत घ्यायला कंजूसी करू नका, आणि विकत घेतलेले टूल वाटायला कंजूसी करू नका. ते घरात ठेवायची गोष्ट अजिबात नाही. घरात ठेवायची, आणि टूल एकदा विकत घेतले म्हणजे झालं असं अजिबात नाही. मॅक्झिमम जर असं व्हायला लागलंय की घेतले तर टूल कधी घेतले तर 2 महिन्यापूर्वी ते संपून जायला पाहिजे होते, नाही तर घेऊनही उपयोग नाही, कारण ते घरात ठेवायचे ते अजिबातच नव्हते. ते घरात ठेवण्यासाठी टूल अजिबात नाहीत. आणि एक लीडर, मला काल एक लीडरचा फोन होता, त्यांची डाऊनलाईन इथं असेल माझ्याकडं. कानपुडे सरांच्या टीम मधून कुणी आहे का इथं? मला कोणी दिसतंय का राजेश कानपुडे सरांच्या टीम मधून? मला काल राजेश कानपुडे सरांचा फोन होता की सर, आपण जी मिनी क्लिनिकल ट्रायलची पीपीटी दाखवतो ना, त्या पीपीटीचे मला द्या, मी त्याचं पोस्टर करून घेतो, मला पिकअप सेंटरवर लावायचे. म्हटलं सर थांबा, आपल्याकडे त्याची प्रिंटेड बुक आहे, आपण त्याची मोठी करून लावू. म्हणजे जर लीडर पुढं होऊन जर लिडरशिप दाखवत असेल तर त्याला वेगवेगळ्या आयडियाज येतात. तर हे टूल आपल्याला मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. आणि टूल विकत घ्या, विकत घ्यायला कंजूसी करू नका. ULP मध्ये मिळतील, मोठ्या प्रोग्राम मध्ये मिळतील, तिथून घेऊन या, तरच तुमच्या टीम मधून मॅक्झिमम लोक जे आहेत ते मोठे सेलर तयार होतील, आणि त्यांचे कायम स्वरूपी त्यांचे कस्टमर सुद्धा बनतील. आता आपल्याला दुसरं काम काय करायचंय, म्हणजे दुसरं काम आपण काय करू शकतो ज्यांना आपला बिझनेस वाढेल, ते काम आपण जस्ट मी तुम्हाला दाखवतोय की आपल्याला आणखी आपण काय करू शकतो. मॅक्झिमम जे आपल्याला दुसरं काम करायचं आहे तात्काळ, ते सुरू करायचं आहे आपल्याला. क्लिनिकल ट्रायल सुरू करायचे आपल्याला, मिनी क्लिनिकल ट्रायल. कंपनी स्वतःच्या स्तरावर क्लिनिकल ट्रायल करत आहे, परंतु आपल्याला आपल्या स्तरावर काय करता येईल. आणि क्लिनिकल ट्रायलचे सध्या काय रिझल्ट आहेत, तुम्हाला एक स्लाइड दाखवतो, त्याची तुम्ही पीपीटीच जस्ट मिनिट, मला 1 मिनिट द्या. जर आपण तुम्ही एक स्लाइड दाखवून सुद्धा दररोज जर आपल्याला ग्रोथ करायची असेल तर मिनी क्लिनिकल ट्रायल आपल्याला करावं लागेल. कंपनी तर स्वतःच्या स्तरावर क्लिनिकल ट्रायल करते. कंपनी जे ट्रायल केले क्लिनिकल प्रूव्हन जर आपण करून जर घेतलं तर त्याचे 2 अर्थ होतात. एक, सप्लिमेंट प्रभावी आहे, घेतल्यानंतर त्याचे रिझल्ट दिसतात, आणि दुसरं सुरक्षित सुद्धा आहे. क्लिनिकल प्रूव्हन सप्लिमेंटचे जे क्लिनिकल प्रूव्हन सप्लिमेंट असतात त्याचे 2 अर्थ होतात. एक प्रभावी आहे, दुसरं हे सुरक्षित आहे. क्लिनिकल ट्रायल मध्ये महिलांचे गट निवडले जातात. त्यांना बिफोर, म्हणजे जसे ते हॉस्पिटलमध्ये येतात त्यांची एक हिमोग्लोबिन टेस्ट केली जाते, पण कुठल्याही लॅब मध्ये नाही. अशा लॅब मध्ये जी लॅब नॅशनल अप्रूव्ह आहे,
जिला गव्हर्नमेंट नॅशनल लेवलवर तिचे गव्हर्नमेंटने तिला मान्यता दिली अशा मोठ्या लॅब मध्ये, आणि 3 महिन्यानंतर त्याच लॅब मध्ये परत हिमोग्लोबिन चेक केल्या जातात. तर ज्या महिलांचं हिमोग्लोबिन कमी होतं आणि डॉक्टरांनी त्यांना औषधं घ्यायला सांगितल्या होत्या, अशा काही महिलांना न्यूट्रिचार्जनं आपल्याकडे घेतल्या आणि त्यांच्यावर क्लिनिकल ट्रायल त्यांच्या संमतीनं सुरू केली, आणि जे परिणाम आले तर ते परिणामाची ही स्लाइड तुमच्या समोर आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि याचं तुम्हाला पुस्तक सुद्धा मिळणार आहे. आणि याचे रिझल्ट जे मिळालेले आहेत अतिशय उत्साहवर्धक रिझल्ट मिळाले आहेत. सगळ्या वयोगटाच्या महिला घेतल्या होत्या आपण. काही मुली घेतल्या होत्या 12 वर्ष ते 20 वर्षाच्या, काही तरुणी घेतल्या होत्या 21 ते 30च्या, 30 ते 40, 31 ते 40च्या, आणि काही प्रौढ महिला 41 ते 50 वर्ष वयाच्या घेतल्या होत्या. त्यातली पहिली बॅच रिझल्ट गव्हर्नमेंट आपल्याला दिले आहेत, आणि त्यामध्ये प्रत्येक वयोगटामध्ये 2.8 टू 2.6 पर्यंत, 2.2 पासून तर 2.8 पर्यंत त्यांचं एचबी वाढलेलं आहे. हे लक्षात आलं की एचबी वाढतंय जवळपास 2.5. आपण सगळं जर पाहिलं की औषध जर काढलं त्याचं ऍव्हरेज जर पाडलं तर 2.5 ग्रॅम पर डेसिलिटर सगळ्या महिलांचं हिमोग्लोबिन वाढलेलं आहे. जास्त हिमोग्लोबिन पहिला जो गट होता आपला 12 वर्ष ते 20 वर्ष, त्याची ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी चांगली असल्यामुळे त्यांचं वाढलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा आपण उपयोग करायला पाहिजे. आपला बिझनेस वाढवण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करायला पाहिजे. हे रिझल्ट आपण दाखवू शकतो शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, नर्सिंग कॉलेजमध्ये, ब्युटी पार्लर मध्ये, ऑफिसेस मध्ये, वेगवेगळ्या घरामध्ये आपण हे रिझल्ट दाखवू शकतो. आणि आपलं स्वतःच मिनी क्लिनिकल ट्रायल आपण सुरू करू शकतो. जसं संतोषजीने सुरू केलंय, बऱ्याच लिडर्सनं सुरू केलंय. आपण याची सुरुवात कशी करायची? आपल्या शहरामध्ये, आपल्या गावामध्ये जे लॅब आहेत, छोट्या छोट्या पॅथॉलॉजी आहेत, त्यांना जाऊन भेटा. त्यांना सांगा की आम्ही एका मोठ्या कामात काम करतोय आणि त्यासाठी आवश्यक आहे आपल्याला. आता यामध्ये काही अजय पारस सरांच्या टीम मधून व्यक्ती आहेत. तुम्ही पाहिलं असेल अजय पारस सर नेहमी त्यांच्या गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड असतं आरसीएमचं, टाय लावले असते, गाडीत बसले असतात आणि ते सांगतात 7वी मी किती शिकलोय, 7वी शिकलोय. परंतु त्यांच्याकडे कुठेही पाहून असं वाटत नाही की 7वी शिकलेले. तर सूट घातलेला असतो, मस्तपैकी कार्ड असतं, गळ्यामध्ये स्वच्छ कपडे घातलेले असतात आणि ते बिलकुल कितीही मोठ्या माणसाला बोलायला अजिबात घाबरत नाहीत. अतिशय सहज ते मुद्दा मांडतात. हे कार्ड फार काम करते. हे कार्ड जर तुमच्याकडे असेल तर हे कार्ड घेऊन जा आणि त्या लॅबला म्हणा की हिमोग्लोबिन टेस्ट साठी मी काही तुमच्याकडे कस्टमर पाठवतो, मला डिस्काउंट द्या. आणि डिस्काउंट मागायला लाजायचं नाही, कारण की प्रभू येशूने सांगितलेले आहे, मागा म्हणजे मिळेल, ठोठवा म्हणजे उघडेल. डायरेक्ट देवापर्यंत जायचं आपण. परमेश्वराने सांगितलं की मागा म्हणजे मिळेल. तुम्हाला काय एखादी गोष्ट मागायची बा, असं मदत मागा आणि त्यांना सांगा की तुम्हाला मी खूप पेशंट देणार आहे, तुम्हाला मी खूप देणार आहे, आणि एकदा नाही तर 2दा देणार आहे. यासाठी तुम्ही आपलं कार्डचा उपयोग करू शकता. तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल की मी काउन्सलर आहे, न्यूट्रिशनल काउन्सलर आहे, डॉक्टरच्याच लेवलचा आहे, मी तुमच्याकडे खूप पेशंट पाठवणार आहे, तुम्ही डॉक्टरला जसं कमिशन देतात तसं मला कमिशन द्या. डॉक्टरला कमिशन देतातच ते, डेफिनेटली डॉक्टरला कमिशन देतात. तर मला कमिशन नको, माझ्या कस्टमरला कमिशन द्या. आणि तुमच्याकडे मी नवीन कस्टमर पाठवतोय, तुम्हाला ते दुसरे सुद्धा टेस्ट करून घेतील. आज करायच्या एचबी टेस्ट, नंतर कोलेस्ट्रॉल टेस्ट करू शकते, थायरॉइड टेस्ट करू शकतो, आणि आम्ही तुमच्याकडे जास्त पाठवून आज एक रिपोर्ट काढायचा आहे आणि 3 महिन्यानंतर याचा रिपोर्ट काढायचा आहे आणि त्यांना आपण करू शकतो. संतोषजी तुम्ही बोलले का, तुम्ही किती मध्ये करून घ्यायले टेस्ट? 50 रुपयात. 50 रुपयात. ओके, म्हणजे जे सांगितले ते होतंय का नाही? सुरेशजी तुम्ही कोणाला बोलले? पॅथॉलॉजीला नाही बोललो सर, अजून बोलायचं आहे मला. बोलून घ्या, कारण की 50 रुपयामध्ये तयार होतात की आपण जसे म्हणून मॅक्झिमम कस्टमर पाठवतो की 50 रुपयात लोक तयार होत आहेत, म्हणजे होत आहेत. जे
बोला संतोषी. ते म्हणतात बॉ वाटाणा करू. हा. मराठीमध्ये मीटिंग घेतल्याचा हा फायदा. हा शब्द कधीच हिंदीमध्ये येत नाही. आहे की नाही? बोबाटा नका करू. आहे की नाही? ते वेळेस किंवा कोणाला सांगू नका. म्हणा मी माझ्या कस्टमरला सांगतो, मी त्यांना काही सांगत नाही, आपला आपला दोघातला हिशोब. एकदम राईट. म्हणजे काम करायला लागली जी गोष्ट आपण बोललो. आतापर्यंत आपण दुकानदाराशी भाव केले आहेत, डॉक्टरशी, मेडिकल वाल्याशी, लॅब वाल्याशी आतापर्यंत आपण कधीच भाव करत नव्हतो. जितके पैसे आले तितके पैसे देत होतो. परंतु आरसीएम न्यूट्रिचार्जने आपल्याला इतकं तर शिकवलं की याच्याकडून सुद्धा डिस्काउंट काढता येते. बरोबर आहे. तर 50 रुपयामध्ये तयार होतात महाराष्ट्रामध्ये. आपलं एक्झाम्पल आहे संतोष जी, आपल्याला एक्झाम्पल आहे तर 50 रुपयात तयार होते. आता एक विचार, 50 रुपयामध्ये झालं तर आपण त्यांना तुम्हाला दुसरे कस्टमर आम्ही देऊ आणि त्यांच्याकडून आपण हे रिपोर्ट तयार करायचे आहे. आणि अशी जर तुमच्याकडे एक फाईल असेल ज्यामध्ये 10 रिपोर्ट आहेत, मग तुम्हाला दुसरं घेऊ कुणाचं करावं सगळ्यात अगोदर? तर घरच्याच. आपल्या घरच्यापासून सुरुवात करा. तुम्ही काल परवा आणि घरच्यापासूनच आपल्याला सुरुवात करावं लागेल. तुम्ही काल परवा एक व्हिडिओ पाहिला असेल, न्यूट्रिचार्ज कडून सर्क्युलेट झालाय, न्यूट्रिचार्ज वुमन रिझल्टचा. पाहिलाय का? न्यूट्रिचार्ज वुमनचा. मी न्यूट्रिचार्ज वुमन घेतली आणि मला असा असा पाळीमध्ये त्रास होता, पाळीमधला त्रास कमी झालाय. ती माझी बायको आहे. ती माझी मिसेस आहे. घरापासून सुरुवात करावी लागते. मी व्हिडिओ तयार केला, कंपनीला पाठवला, कंपनीने सगळीकडे सर्क्युलेट केला. आता ते पाहून सगळीकडे व्हिडिओ तशी बनायला लागते. म्हणजे सुरुवात घरापासून करा. हे मी कधी सांगतो जेव्हा मी सुरुवात केली. असं अजिबात नाही की मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही सुरुवात करा. तुम्हाला एक गुलाबी ड्रेसवर बाई बसलेली दिसल, जी सांगते तुम्हाला की मी न्यूट्रिचार्ज वुमन घेतली, मला खरोखर पाळीमध्ये त्रास होता, मी तुम्हाला सांगितलं आणि न्यूट्रिचार्ज वुमन घेतल्यापासून माझा त्रास बंद झाला. ती माझी मिसेस आहे. माझी एकमेव मिसेस. म्हणजे पहिली आणि शेवटची मिसेस माझी आहे. तर ती सांगते. मग मी ते घरी सुरू केलं आणि मग तो कंपनीला पाठवला आणि कंपनीला आता सर्क्युलेट केलाय. तर आपल्याला सुरुवात घरापासूनच करावी लागते. तर तसं आपण याची सुरुवात सुद्धा आपण घरून, आपल्या घरापासून आपण डेफिनेटली करू शकतो. आपल्या मिसेस तिला वाटत मग माझी काळजी करायला लागले, माझी हिमोग्लोबिन दुखायच्या आधी हिमोग्लोबिन टेस्ट करायला लागले, मला न्यूट्रिशन वुमन दिले नंतर टेस्ट करायला लागले. आणि असं आपण दाखवून जर बिफोर आफ्टरचे रिझल्ट जर असतील तर हे रिझल्ट घेऊन तुम्ही तुमच्या एरिया मधल्या डॉक्टरकडे जाऊ शकतात. कारण की डॉक्टरला रिपोर्टवर त्याला भरोसा आहे. बिलकुल रिपोर्टवर भरोसा आहे. लॅब वाल्याकडं, केमिस्ट कडे सगळ्यांना तुम्ही जाऊन दाखवू शकता. आणि न्यूट्रिचार्जचे प्रोडक्ट काम करतात. न्यूट्रिचार्जचे प्रोडक्ट आपल्या एरियात काम करतात. न्यूट्रिचार्जच्या प्रोडक्टचा रिझल्ट आपल्या एरियात आहे. हे ज्यावेळेस दिसल त्यावेळेस डॉक्टर्स, केमिस्ट, लॅब असिस्टंट हे सगळेचे सगळे लोक तुमच्या नेटवर्कचा हिस्सा होतील. आणि त्यामुळेच आपल्याकडं रेग्युलर कस्टमर मिळतील. आणि मित्रांनो, हे जर आपले कस्टमर झाले, आपल्या टीम मध्ये आले, तर 300 न्यूट्रिचार्ज वुमन विकणं, 500 न्यूट्रिचार्ज वुमन विकणं, 1000 न्यूट्रिचार्ज वुमन विकणं हे काही मोठी गोष्ट राहणार नाही. संतोष पांडव सर आपल्या सोबत आहेत. त्यांच्या टीम मध्ये 300 प्लस वाले आहेत, ते डॉक्टर्स आहेत. आपल्याकडे अजबराव खोबराकडे असतात 300 पेक्षा जास्त न्यूट्रिचार्ज वुमन वाले, 500 पेक्षा जास्त वाले दगडू जाधव आहेत, ते सुद्धा डॉक्टर आहेत. मेडिकल फील्ड मधले लोक जास्त मोठ्या प्रमाणावर हे काम करू शकतात. त्यामुळं आपण मिनी क्लिनिकल ट्रायल सुरू केलं पाहिजे. त्या मिनी क्लिनिकल ट्रायल जर आपण सुरू केलं तर याला काय सगळ्याचाच फायदा आहे. असोसिएट बाहेरचा फायदा आहे, लॅब वाल्याचा फायदा आहे, बिझनेसचा फायदा आहे, सगळ्याचा आहे. आणि 10 महिलांचा आपल्याला हे करायचं आहे. 10 महिलांचं करायचं आहे. आणि लीडर जर असेल तर त्यांनी हे काम आपल्याकडून 10 लोकांकडून करून घ्यायचं. त्यांना आपण मुंबईच्या प्रोग्राम मध्ये मिशन 15 करोड वॉरियर सर्टिफिकेट आपण त्यांना मुंबईमध्ये देणार आहोत. 10 लोकांकडून, आपल्या टीम मधल्या 10 असोसिएट बाहेर कडून हे काम करून जर घेतलं, त्यांना आपण न्यूट्रिचार्ज 15 करोड न्यूट्रिचार्ज वॉरियर म्हणून त्याला स्पेशल सर्टिफिकेट मुंबईच्या प्रोग्राम मध्ये देणार आहोत. हे फार मोठं काम आपल्याला करायचं आहे. यामधून बिझनेस वाढत आणि मॅक्झिमम महिला ज्या अॅनिमिक आहेत या महिला अॅनिमिया पासून दूर होतील. हा सगळ्यात मोठा फायदा होईल की त्या अॅनिमियातून बाहेर पडतील. आपलं जे
हे पहा, यासाठी आपल्याला याचे रिपोर्ट कसे पाठवायचे कंपनीला, तर हे काही गोष्ट आहे की प्रिंटेड कॉपी आपल्याकडे पाहिजे, त्यांचं टेस्टमेल आपण तयार करू आणि 1 नोव्हेंबर पासून आपण सुरू करू शकतो. आता डिसेंबर सुरू झालाय, आपल्याला हे लवकर सुरू करावं लागेल. डिसेंबर ते 31 मार्च पर्यंत सुद्धा, आज पण सुद्धा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 4 महिने आहेत आपल्याकडे आणखी सुद्धा, तर आपण हे सुरू करू शकतो. या महिन्यामधून जरी आपण सुरू केलं तरी आपलं मिनी क्लिनिकल ट्रायल 31 मार्चच्या अगोदर संपून जात. आज आता जरी आपण सुरू केलं तर आपलं जे मिनी क्लिनिकल ट्रायल आहे, हे मिनी क्लिनिकल ट्रायल आपलं संपून जात आहे. आणि जिथं आपण न्यूट्रिशन वुमन देत आहोत ना, त्यामध्ये जर आपण हे काम जर केलं, तर काय होऊन जाईल, याचे पैसे सुद्धा आपल्याला त्या ज्यांना आपण विकत आहोत त्याच्यामधूनच आपल्याला पैसे मिळतील. आपल्याला आपल्या खिशातून पैसे खर्च करण्याची अजिबात गरज नाही. आणि हे सगळेचे सगळे जे आपले सर्टिफिकेट आहे तुम्हाला मुंबईला मिळणार. हे सगळे सर्टिफिकेट आपल्याला मुंबईला मिळतील. मुंबईला येण्यासाठी आपल्याला मिनिमम एंट्री आहे 5 पीस पर मंथ किंवा 30 पीस ही एंट्री आहे. 30 पीस जर केले तर तुम्हाला न्यूट्रीचार्ज वीर वीरांगणाचा बॅच मिळेल. 15 पीस किंवा 100 प्लस जर घेतलं, 5 पीस 15 पीस 15 पीस प्रत्येक महिन्याला केले किंवा 100 प्लस जर केलं तर आपल्याला सिंगल एंट्री आहे मुंबईच्या प्रोग्राम मध्ये. आणि तुम्हाला न्यूट्रीच्या स्टॉलवरची ट्रॉफी मिळेल 100 प्लसला. 25 पीस जर आपण जर केले तर आपले टोटल होतात 200 पीस पेक्षा जास्त, तर आपल्याला न्यूट्रीच्या ह्युमन चॅम्पियन ट्रॉफी आहे. स्लॅश तर मिळणार आहे, चॅम्पियन ट्रॉफी आहे. आणि जे 300 प्लस करतील 1 ऑक्टोबर पासून 31 मार्च, मागचे संपले बरं का, नाही तर मागचे पकडतील काही जण. 1 ऑक्टोबर ते 31 मार्च चाललंय. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये. तर त्यांना स्टेज रेकॉग्निशन आहे. आणि इथं स्टेज रेकॉग्निशन चांगलं होईल, दिल्लीपेक्षा चांगलं होईल. दिल्लीपेक्षा चांगलं हे मी यासाठी म्हणतोय, दिल्लीचा प्रोग्राम काही एकट्या न्यूट्रीचार्जचा नव्हता, तो आरसीएमचा प्रोग्राम होता, ज्यामधला एक हिस्सा न्यूट्रीचार्ज होता. म्हणून तिथं पैसे खर्च करण्यावर आमच्यावर लिमिटेशन होत्या. म्हणजे इतकेच खर्च करायचे, जास्त करू नका, नाही तर तुम्ही अशा करता अॅनिव्हर्सरी एका बाजूला राहील आणि तुमचाच प्रोग्राम इकडे मोठा होऊन जाईल. कारण न्यूट्रीचार्ज इतके पैसे खर्च करू शकते हे आरसीएमला माहित आहे. सुरुवातीच्या काही अॅनिव्हर्सरी स्वतः न्यूट्रीचार्जनं स्पॉन्सर केल्या होत्या. सगळा खर्च न्यूट्रीचार्जचा, पुरा खर्च त्या अॅनिव्हर्सरी पासून मी बघतोय. ते म्हटले होते की तुम्ही बाहेर काय करायचं करा, आतमध्ये तुमचं काही आणू नका. म्हणून आपल्याला तिथं काही खर्च करायचं होतं तर खर्च कमी करा. जसं निवडणुकीत असतं ना विलासराव, की खर्चाची लिमिट असते की 2 कोटी खर्च करा, 5 कोटी खर्च करा, यापेक्षा जास्त तुम्ही खर्च करू शकत नाही. तसं लिमिट होतं की इतकाच खर्च करा. परंतु मुंबईच्या प्रोग्राम मध्ये आपल्यावर कुठलंही लिमिटेशन नाही. इथं आपण म्हणजे दिल खोल के खर्चा कर सकते. न्यूट्रीचार्ज इथं दिल खोल के खर्चा करणार आहे. त्यामुळं इथं स्टेज रेकॉग्निशन अतिशय भारी राहणार आहे. अतिशय भारी राहणार. जे 300 प्लस न्यूट्रीचार्ज वुमन करतील त्यांना मात्र इथं आपल्याला त्यांना कपल एंट्री आपाप मिळेल. कारण की 7 पीस त्यांच्या 6 6 36 360 जर का कपल एंट्री मिळेल. 30 पीस ला सिंगल एंट्री, 60 पीसला एकूणला कपल एंट्री आहे. आणि जे लीडर आपल्या टीम मधून, इथं रॉयल्टी आणि टेक्निकलच आहेत आपल्याकडं, 5 असोसिएट बायर बी लेग मधून जर तुम्ही मुंबईला घेऊन आले तर रॉयल्टी व्हायला, आणि 10 लीडर जर घेऊन आले, 10 जण घेऊन आले टेक्निकल वाले त्यांच्या बी लेग मधून, पर्ल आणि स्टार पर्ल वाले, तर त्यांना आपण न्यूट्रीचार्ज शूरवीर म्हणून त्यांना फेटा गिटा घालणार आहोत. आणि मित्रांनो, हा प्रोग्राम तुमच्या नवीन इकॉनॉमिकल इयर मध्ये तुमच्या बिझनेस मध्ये धमाका करणार आहे. त्यामुळं ज्यांना कुणाला इथं व्यक्तीला घेऊन यायचं असेल त्यांना 2 तारखे सांगतो, मराठवाडा आणि विदर्भवाले. मराठवाड्यामध्ये 15 डिसेंबर
संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. आणि 12 डिसेंबर अमरावती. ULP प्रोग्राम आहे. तिथं या, मला भेटा आणि टूल्स घेऊन जा. टूल घेऊन जा आणि आपले बिझनेस वाढ. तुम्ही जर जोपर्यंत टूल्स नेणार नाही बिझनेस वाढणार अजिबात बिझनेस वाढणार नाही. आणि टूल्स भेटण्याच्या ह्या 2 तारखी आहेत. यानंतर कुणाला काही शंका असल्यास, या प्रोग्राम विषयी काही शंका असल्यास तुम्ही मला विचारू शकतात. बरेच जण मला आज नवीन दिसत आहेत, पण त्यांचे कॅमेरे बंद आहेत म्हणून मी त्याला ओळखू शकत नाही. न्यूट्रीचार्ज वुमन याच्या टूल्स विषयी किंवा यांच्या संदीपजी तुम्ही कुठल्या प्रोग्रामला येणार आहेत? नागपूर, अमरावती का? सर हॅलो, आवाज येतोय सर माझा? येतोय. नागपूरचं केव्हा आहे म्हटलं सर? 5 जानेवारी. 5 जानेवारी नागपूर. हा. आणि तुमची टीम असेल ना अमरावतीमध्ये? अमरावतीमध्ये सर माझी तर सारी अपलाईनच आहे, माझे डिस्ट्रीब्युटर नाही आहेत. बरं. तर तुमच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तुम्ही ऑफलाईनला सुद्धा घ्यायला सांगू शकता. बरोबर आहे? बरोबर आहे सर. कारण की टूल्स थोडे येतील आणि जितक्या लवकर तिथं पोहोचताल तितक्या लवकर तुम्हाला ते मिळून जातील. अच्छा, अमरावती किती म्हटले तारीख? 12 डिसेंबर. 12 डिसेंबर. जी. आणि 15 डिसेंबर आहे छत्रपती संभाजीनगर. अच्छा. जिथं तुम्हाला जे हवं असेल ते तुम्हाला तिथं मिळेल. जे टूल्स तुम्हाला माझ्यासाठी जर स्वतः मी येतो म्हटलं तर नागपूर ठीक राहील. आणि टूल्स साठी जर मी घ्यायला सांगितलं तर मग ऑफलाईनला अमरावतीमध्ये. हा, तुम्ही ULP प्रोग्राम कुठं आहे मला आणखी त्याचा पत्ता तर नाही कळवला, पण अमरावतीमध्ये ULP प्रोग्राम आहे. ULP प्रोग्राम हे RCM कंपनी स्वतः आयोजित करते. त्यामधला एक पार्ट असतो न्यूट्रीचार्ज. आणि हे प्रोग्राम पूर्ण भारतभरामध्ये आहेत. 3 प्रोग्राम तर फिक्स आहेत ना सर? नागपूर, अमरावती आणि संभाजीनगर. हो, हे फिक्स आहे. त्याच्या डेट फिक्स आहे, तर सगळं फिक्स आहे. ठीक आहे ना सर. नागपूरला येताल. आणि अमरावती वालेला आपण अमरावतीमध्ये सुरेशजीची टीम अमरावतीमध्ये राहील का सुरेशजी? कांबळे साहेबांची आणि सुरेशजी यांची यवतमाळ, पुसद यवतमाळ इकडे टीम आहे. ते सुद्धा अमरावती पर्यंत पोहोचू शकतील. कारण की अमरावतीला मोठा प्रोग्राम होणार आहे. अमरावती कोर सिटी मध्ये आहे. त्यामुळं आपण अमरावतीमध्ये सुद्धा येऊ शकतो आणि तिथून आपल्या टूल्स आणि बाकीच्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला तिथं मिळू शकतात. आणि तुमच्या टीम मधून ज्यांनी 100+ न्यूट्रिशन वुमन घेतल्या होत्या, ओके, संस्कृती भवन पंचवटी अमरावतीला आहे. कल्याणीजीने आपल्याला टाकलं की पंचवटीलाच आहे त्याचं. पंचवटी अमरावतीला संस्कृती भवन मध्ये हा प्रोग्राम आहे 12 तारखेचा. तिथं तुम्हाला तुमच्या टीम जर असतील विदर्भामध्ये तर तुम्ही तिथं भेटू शकतात आणि तुम्हाला टूल्स आणि बाकी सगळ्या कंपन्या जे आपले वेंडर्स आहेत या सगळ्यांचं मटेरियल सुद्धा तुम्हाला तिथे मिळेल. त्यामुळे जे त्याला क्वालिफाय आहेत ULP ला, त्यांनी अमरावतीच्या प्रोग्रामला आणि छत्रपती संभाजीनगरच्या प्रोग्रामला या. प्रवीणजी बोला. सर मेरा सर ड्यूटी सर. सर मला काही हे होतं विचारायचं की मला सर्टिफिकेट का नाही आले मिसेसचं? कुठलं सर्टिफिकेट? किती पीस केले होते तुम्ही? सर 15 45 तर आहेतच माझे. तुम्ही दिल्लीला आले होते का? दिल्लीला आलो होतो, तिथं पण मला नाही भेटलं. झोन वाईज तुम्हाला तुम्ही जो रजिस्ट्रेशन केला असाल का, ते झोन वाईज होतं. झोन 1, 2, 3, 4. तर तुमचं झोन 2 मध्ये बहुतेक तुमचं सर्टिफिकेट होतं. नाही मी विचारलं सर, 2 वेळा विचारलं. तर त्याचा मेसेज आहे तुमच्याकडे, स्क्रीनशॉट आहे का? त्या सर्टिफिकेट वर नाही पण आहे, त्याच्यामध्ये शाशी आणि बॅच होता फक्त. तर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे तर तुम्ही राहतात कुठं? नाशिकला. तर संभाजीनगरला कोणी येऊ शकेल का तुमचं? संभाजीनगरला हो येतील ना. ULP ला येतील. तर बरं,
मी प्रयत्न करतो, जर संभाजीनगर पर्यंत तुमचं सर्टिफिकेट जर आलं तर मला हो. तुम्ही एक मेसेज टाका 15 तारखेला. ओके ओके सर ओके. जर जर मिळालं तर मी डेफिनेट तुमच्यापर्यंत तुम्ही ज्याला सांगताल त्याच्यापर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न करेन. ओके सर थँक्यू. कारण त्याच प्रोग्राम मध्ये येऊ शकते. आणि ज्यांनी जे लीडर्स आपल्या टीम साठी छोटे छोटे प्रोग्राम आयोजित करणार होते, आता बिझनेस फायनल झाल्यानंतर त्याची रिक्वायरमेंट टाका. तुम्हाला 50 पेक्षा जास्त लोक जिथं तुम्ही जमा करू शकता तिथं टूल्स, ट्रॉफी, बॅचेसची व्यवस्था न्यूट्रीचार्ज करणार आहे. तुम्ही विसरून गेला असताल, पण आपण न्यूट्रीचार्ज नाही विसरलं की आपण हे सुद्धा जाहीर केलं होतं. बोला सर. नमस्कार सर, जय आरती. मेरा आज न्यूट्रीचार्ज, मी आनंद भालेराव बोलतो इनवरून. तर ते मी ते न्यूट्रीचार्ज हे केलं होतं टी-शर्ट साठी 60 न्यूट्रीचार्ज केले होते रिफ्रेशनर. मला टी-शर्ट नाही आलं माझं पिकअप वंडरवर्ल्ड. वा वंडरवर्ल्ड वर पाठवलं होतं ना न्यूट्रीचार्ज? हो हो हो, पिकअप वंडरवर्ल्ड वरूनच घेतलं, एकाच वंडरवर्ल्ड वरून घेतलं होतं, पण टी-शर्ट माझं आलं नाही. आलं नाही? मग ते वंडरवर्ल्ड वरच पाठवले. ते सगळे टी शर्ट आहेत ना, ते वंडरवर्ल्ड वरच पाठवले आहेत. तुमचा आयडी मला एकदा काय करा, व्हॉट्सअप करा. मी माझा नंबर देतोय तुम्हाला. जी 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 जी. मी माझा नंबर इथं टाकतोय चॅट बॉक्स मध्ये. मॅक्झिमम टी शर्ट जे आहेत ना, हे सगळे टी शर्ट त्या पिकअप सेंटर जिथून तुम्ही खरेदी करता त्या पिकअप सेंटर वर तुम्ही जे सांगितलं तिथं पाठवले होते. त्यांचे फ्रीज आणि तुमचे टी शर्ट हे सगळं वंडरवर्ल्डला पाठवलं होतं. अनम्यूट व्हा. मी विचारणा केली ही वंडरवर्ल्ड मध्ये, परंतु आले नाहीत म्हणून त्याने सांगितलं. बर बर, मग मी तुम्हाला त्याचा हेल्पलाईन नंबर देतो. तुम्ही त्याचा सुद्धा बोलू शकता किंवा त्यांना पिकअप सेंटर व्हायला सुद्धा तुम्ही बोलायला लावू शकता. चालेल, थँक्यू. आणि काय मॅक्झिमम जिथं अडचण असेल का तिथं सांगत चला. जसं सांगितलं की मग हळूहळू ते सॉल्व्ह आउट होतात. कारण की हळूहळू सॉल्व्ह आउट होतील. जर तुम्ही सांगितलंच नाही तर अडचणी तुमच्यापर्यंतच राहतील, त्या सॉल्व्ह होणार नाही. तुम्ही सांगत गेले तर प्रत्यक्ष भेटल्यानंतर किंवा फोन कॉलवर, व्हॉट्सअपवर तर आपण त्या अडचणी सॉल्व्ह करू. संदीपजी. थँक्यू सर. सर मला याची माहिती पाहिजे होती की आपण मागे जे न्यूट्रीचार्ज बीजेची मला जे क्लिनिकल प्रूव्हन मध्ये सगळी माहिती मिळाली होती, तशीच माहिती जर मला बाकीच्या प्रोडक्टची पाहिजे तर ते कसं करायचं? मी 2-3दा ट्राय केलं. चला मी तुम्हाला मी तुम्हाला सगळं कसं बरं झालं तुम्ही चांगला विषय संदीपजीनं छेडला आहे. तुम्हाला कुठल्याही प्रोडक्टची माहिती जर द्यायची जर असेल तर सगळ्यात अगोदर आपण जायचं गुगल क्रोम वर. मी आता तुम्हाला शेअर करून दाखवतोय. सगळ्या जणांसाठीच खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपण गुगल क्रोम वर जायचं आपल्या मोबाईल मध्ये किंवा जिथं तुम्ही लॅपटॉपवर असता तर लॅपटॉपवर तुम्हाला दिसत असेल गुगल क्रोम. दिसतंय का गुगल क्रोम संदीपजी? येस सर. बस तिथे गेल्यानंतर आपण न्यूट्रीचार्ज.in टाकलं. न्यूट्रीचार्ज.in टाकलं की आपण न्यूट्रीचार्जच्या वेबसाईटला जातो. ओके. न्यूट्रीचार्जच्या वेबसाईटला जातो आणि तिथं प्रोडक्ट्स मध्ये आल्यानंतर आपण प्रोडक्ट बाय जेंडर, एज, प्रोडक्ट बाय हेल्थ कन्सर्न असं टाकलं. याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला कुठली पाहिजे होती संदीपजी? मला न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा. व्हेज ओमेगा. व्हेज ओमेगा म्हणजे आपल्या ब्युटी मध्ये ते व्हेज ओमेगा. हे न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा आलं. याच्यावर क्लिक केलं की आपण व्हेज ओमेगाच्या पेजवर जातो. ओके. आणि इथं खाली गेल्यानंतर इथं आपला ऑप्शन येते तुम्हाला कसं शेअर करायचंय. त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट शेअर करू शकतो. इथं आपण आलं, इथं आपण खाली आल्यानंतर इथे पाहिजे आले शेअर. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप. बस तिथं व्हॉट्सअप वर तुम्ही क्लिक केलं की आपण लगेच आपण इथं व्हॉट्सअप वर शेअर केलं की लगेच आपण काय होतो आपण जस्ट शेअर करू शकतो. ओके. वेबसाईटला जायचं, प्रोडक्ट वर जायचं आणि प्रोडक्ट पेज वर खाली आल्यानंतर शेअर ऑप्शन येतंय.
त्या शेअर ऑप्शनवर आलं की आपण ते शेअर करू शकतो. त्याची डायरेक्ट माहिती तो व्यक्ती डायरेक्ट आपल्या वेबसाईटवर जातो. तर संदीपजी, मी तुम्हाला एकदा न्यूट्रीचार्ज बीजेची दिली होती, मी तुम्हाला लिंक तयार करून दिली होती, पण तुम्ही मला प्रत्येक वेळेस लिंक मागायची गरज नाही, तुम्ही स्वतः तयार करू शकता. बरोबर? हेच न्यूट्रीचार्ज जे तुम्हाला पाहिजे त्या प्रोडक्टची डायरेक्ट त्या पेजवर तुम्ही त्या व्यक्तीला पोहोचवू शकता आणि ऑथेंटिक माहिती, कंपनीनं दिलेली माहिती तुम्हाला मिळू शकते. ओके? जमत संदीपजी? नाही जमत मला परत विचारा. ठीक आहे सर. ओके, पहिले ट्राय करतो मी, बघतो पूर्ण नाही मिळाले तर मला सांगा. ओके ओके, ठीक. तर मित्रांनो, ही माहिती आपण अशी शेअर करायला शिकूयात आणि परत तुमच्या टीम मधून ही अशी माहिती कशी शेअर करायची हे जर तुम्हाला काही जणांना सांगायचं असेल आणि परत काही नवीन लोकांना तुम्हाला बसवायचं असेल तर सायंकाळी 7 वाजता याच लिंकवर आपण परत एकदा भेटूयात. तुम्हाला काही शंका वाटल्यास, काही माहिती विचारायची असल्यास माझा व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे, तुम्ही त्यावर सुद्धा विचारू शकता. आपण सायंकाळी परत भेटूयात. तोपर्यंत थांबतो. JRCM, मेरा चार्ज, न्यूट्री चार्ज. थँक्यू व्हेरी मच.